तो हम लोग बहुत आभारी हैं प्रभु जी के कि प्रभु जी ने अपना समय निकाला, बहुत कीमती समय निकाला। अभी प्रभु जी फिलहाल आजकल प्रभु जी हर साल 1.5 महीने के लिए यूएस भी जाते हैं, जहाँ पर प्रचार कार्य में लगे हुए हैं। खासकर शिकागो में जो इस्कॉन का मंदिर है, वो भी वहाँ पर भी प्रभु जी अभी वहाँ के व्यवस्थापन में सम्मिलित हैं। तो एक बार हम प्रभु जी का आभार व्यक्त करेंगे। जोर से हम हरे कृष्ण महामंत्र का उच्चारण करेंगे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अच्छा, तो मैं आमंत्रित करूंगा जगन्नाथ काटे जी का, जो पीके इंटरनेशनल स्कूल के चेयरमैन हैं, वो प्रभु जी का फूल माला से स्वागत करेंगे। हरे कृष्णा। हाँ, हरि भक्ति प्रभु से मैं कौन शेखर काटे जी को मैं आमंत्रित करूंगा हरि भक्ति प्रभु जी का फूल माला से स्वागत करने के लिए। आप सभी को पीछे तक आवाज आ रही है साहब? आता 11:15 वाजलेत बघा. आता 11:15 म्हणजे, आणि आता आपला लंच किती वाजता आहे? किती वाजता करणं? 12:30ला. ठीक आहे. खूप उशीर झाला आहे. तर मी महाराष्ट्रीयन आहे, मग मराठी बोलतो. पण आता मराठी बोलता असं, कारण की घरच्यांबरोबर राहत नाही, घरी राहत नाही, परिवारासोबत माझा जो परिवार आहे त्याचा असा थोडासा संबंध नाही आहे. मी मंदिरात राहतो आणि इस्कॉनमध्ये राहण्यामुळे इंग्रजी भाषा किंवा हिंदी भाषा जास्त वापरली जाते. म्हणून मराठी अशी इतकी अशी काय म्हणत त्याला, अशी चांगली मराठी येत नाही, स्पष्ट आणि अशी आणि त्याच्यावरून आता त्याच्यात कथा करायची आणि त्याच्यावरून फिलॉसॉफी बोलायची म्हणजे जरा त्रास होतो त्याचा. पण मी प्रयत्न करतो किती मराठीत बोलू शकेल. तर भागवतात 9व्या स्कंदातला 11वा अध्याय आहे आणि त्याच्यात 23वा श्लोक आहे. मी तो संस्कृत श्लोक म्हणतो आणि मग आपण चर्चा सुरू करू. पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् आंद्रिशंस्य परो राजन् कर्मबंधैर्विमुच्यते. तर शुकदेव गोस्वामी काय म्हणतायत, परीक्षिताला सांगतायत, परीक्षित राजाला, पुरुषो रामचरितं, जे देव आहेत, भगवंत आहेत, भगवंत राम जे आहेत, त्यांचं ते चरित्र इतकं छान ऐकण्यासाठी, श्रवणैर उपधारयन, आणि जो कोणी रामचरित्र ऐकेल आणि जो कोणी रामलीलाचं श्रवण करेल, आन ऋषंश्य म्हणजे हृदयातला आपला जो मत्सरता आहे, एन्वी, त्याला इंग्लिशमध्ये एन्वी म्हणतो बघा आपण, मात्सर्यता आहे, की आपल्याला दुसऱ्याचं काही चांगलं झालं तर आपल्याला असं आत हृदयात बरं वाटत नाही. दुसऱ्याचं चांगलं आपल्याला बरं दिसत नाही, आहे ना. आणि कर्मबंधीर, जे कर्माचं जो बंधन लागलं आहे आपल्याला, फक्त राम कथा ऐकली, रामाचं चरित्र ऐकलं तर आपलं कर्मबंधन नाश होऊन जाईल, असं शुकदेव गोस्वामी म्हणतात. तर मी प्रार्थना अर्पण करतो. काही पण आपण आध्यात्मिक कार्य करण्याच्या अगोदर आपल्या गुरुजनांना, भगवंतांना प्रार्थना अर्पण केली पाहिजे आणि मग आपण 15 ते 20 मिनिटं काहीतरी चर्चा करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांचा जो राम अवतार आहे 9व्या स्कंदात, शुकदेव गोस्वामी म्हणतात, एक तर रामाचा अवतार आणि कृष्णाचा अवतार.
हा इतका इतका मोहक आहे, त्यांची लीला इतकी छान आहे. विशेषकर कृष्णलीला ऐकायला खूप छान वाटते, पण रामलीला ऐकायला थोडीशी असं 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 आत दुखतं थोडंसं. कारण की इतकं ते चरित्र, त्या चरित्रात इतकं आयडियलला काय म्हणू आपण, आदर्श आहे. सगळ्या गोष्टींमधला आदर्श आहे राम. रामचरित्र म्हणजे पुत्र कसा असला पाहिजे, नवरा कसा असला पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, मित्र कसा असला पाहिजे, सगळ्यांमधला आदर्श आणि मर्यादा कशी ठेवायची, कुठल्याही संबंधातली मर्यादा कशी राखीव ठेवायची, ही रामाकडून शिकण्यासारखं आहे. विशेषकर धर्माचं रक्षण कसं करावं है ना. तर जेव्हा रामाला राम लक्ष्मण सीता तिघेही निघणार आता वनवास करता, तेव्हा कौशल्याकडे गेलेत आणि कौशल्याने आशीर्वाद दिला. काय म्हणे, कौशल्या म्हणाली की तू ज्या धर्माचं रक्षण करायला चालला आहेस ना, धृत्येनं नियमेन च, जितक्या दृढतेने आणि नियम ठेवून तू हा धर्माचं रक्षण करतोय, मी तुला आशीर्वाद देते, हा धर्मच तुझं रक्षण करेल. रामाला कौशल्य म्हणते, तू तू ज्या धर्माचं पालन करतोय, धर्मो रक्षती रक्षितः. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपला रक्षण करतो है ना. तर शिवाजी एक वेळा रामदास स्वामींना भेटायला गेलेत आणि शिवाजी रामदास स्वामींना म्हणालेत की खूप लढलो, खूप केलं, आता माझ्याकरता आदेश काय, मी काय करू आता. हां, तर रामदास स्वामींनी काय म्हणावं त्यांना, त्यांना म्हणाले, धर्मासाठी लढावे, अवघ्याशी मारावे आणि मरावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. नाही तर अरे मरायचंच आहे ना, धर्मासाठी मेलं पाहिजे, धर्माच्या रक्षणासाठी मरायला हवं. आणि मारण्याची गरज पडली तर मारायचं सुद्धा म्हणतं. मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले आहे ना. हे अशा धर्माचं रक्षण करायला रामाने धर्माचं रक्षण केलं, शिवाजी महाराजांनी रक्षण केलं. पण आजचा समाज कुठे येऊन पडलाय, आजच्या समाजात असे म्हणतात, 4 हिंदू एक दिशा में तभी चलते जब पांचवा उनके खंदे पे होता है. समजलं. 4 हिंदू एका दिशेत कधी चालतात, जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो. म्हणजे राम नाम कधी घेणार, जेव्हा राम नाम सत्य आहे तेव्हा म्हणायची वेळ आली तेव्हा. पण 4 हिंदूंना बसवला, अरे धर्म काय म्हणतो रे, धर्मासाठी काय करू रे, कशाला करावं, का बरं करावं, कोणी करेल ना, बाजूवाल्याच्या घरी असेल शिवाजी, माझ्या घरचं पोरगं नको आहे ना, का बरं नको, धर्माचं रक्षण का नको व्हायला, सगळ्यांनी धर्माचं रक्षण केलं पाहिजे. हा धर्म शिकवायला, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, भगवंत स्वतः सगळ्या दर युगात येत आहेत. तर त्रेतयुगात जो अवतार झाला तो भगवंत राम, तो ते राम लक्ष्मी माता सीता म्हणून आलेली, तर राम लक्ष्मण सीता आणि त्यांचा तो भक्त हनुमान बघण्यासारखा आहे. हनुमानाने एवढी सेवा केली रामाची, एवढी सेवा केली. आणि कधीच असं म्हटले नाहीत, मी जरा बाजूला, सीता जरा बाजूला होते का मी उभा राहतो जरा सेल्फी घ्यायला आहे ना. हनुमान कुठे बसलेत बघा बरं, काय नाही केलं त्या हनुमानाने रामासाठी. जेव्हा लंका जिंकून आलेत, अयोध्येला पोहोचलेत, भरत महाराज म्हणतायत, कोण आहे रे बाबा हे सगळे, हा कोणी असुरासारखा वाटतोय, असुर वंशातला वाटतोय, हे वानर दिसत आहेत, हे भालू दिसत आहेत, हे आहेत कोण. सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं, हा 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 हे ती हे तो. आणि जेव्हा हनुमानाची वेळ आली तर राम काय म्हणतात भरत महाराजांना, राम म्हणतात, हे भरत, कपीसे उरीण हम नाही. हा कपी आहे ना हनुमान, याचं ऋण मी चुकवूच शकत नाही म्हणतात. याने एवढं केलं माझ्याकरता, याचं ऋण कसं, काही माझ्या सृष्टीत काही नाही असं मी याला देऊ शकतो. काय केलं होतं रामाने, जेव्हा हनुमाला पाठवायचं होतं सीतेचा शोध करण्यासाठी, राम बघतायत माझ्याकडे काय आहे, मी जंगलात आहे, माझ्याकडे स्वतःच एक शेवटची त्यांची एक अंगठी होती, ती एक अंगठी काढली आणि हनुमानाला दिली. म्हणजे हनुमान, सीता सापडली ना, सीतेला ही अंगठी दाखवशील ना, सीता ओळखेल सगळं, सीतेला समजून जाईल की मीच पाठवलंय तुला. जेव्हा अशोक वाटिकात सीता सापडली आणि हनुमानाने जेव्हा ती अंगठी दिली सीतेला, सीतेच्या डोळ्यात अश्रू होते. आता राम नक्की येणार, आता मला राम घेऊन जाणार. तर आपले आचार्य म्हणतात, असं काय या हनुमानाची बुद्धी, आणि हनुमानाने ही अंगठी दिली
हनुमानाने ती सीतेला दिली. कारण की काय व्हायचं अयोध्येत आहे ना. आता मी तर ब्रह्मचारी आहे, मला माहिती नाही लग्नानंतर काय काय होत असतं आहे. नवरा आणि बायकोमध्ये काय काय होत असतं, पण झगडे नक्की होतात का नाही? होतात का नाही? नवरे सगळे म्हणतात होतात. मागं कोणी एक्सेप्ट करायला तयार नाही होत. आम्ही नाही करत काय, आम्ही थोडी करतो झगडे, आम्ही नाही करत काय, आम्ही तर फक्त बोलतो. है ना. अयोध्येत पण व्हायचं, सीता आणि रामामध्ये पण कधी कधी व्हायचं. आणि मग काय होतं जेव्हा झगडं झालं, काही झालं थोडं एक, मग बोलणे बंद होतं नाही. आता मी नाही बोलायची तुमच्याबरोबर आणि मी नाही बोलणार तुझ्याबरोबर, होतं का असं? असं सीता आणि रामामध्ये पण व्हायचं. पण आता परत बोलायला तर लागेल, सुरू तर करायला लागेल. तर राम काय करायचे, ती हातातली जी बोटातली जी अंगठी आहे ती अशी खाली पाडणार, आणि ती खाली पाडली की सीता, काय करता तुम्ही, काय झालं, अंगठी घाला ती परत, माझ्या वडिलांनी दिली होती तुम्हाला. आणि परत राम आणि सीता बोलायला लागणार. त्या अंगठीला बघून सीतेला पूर्ण विश्वास झाला, या अंगठीने अगोदरी सेवा केलेली आहे, राम आणि सीतेला परत आणणं. आणि हनुमानाला पण विश्वास झाला आता की आता सीता धीर धरून आहे. आता सीता नाही, तर सीता म्हणत होती आता मला जिवंत नाही राहायचं, आता खूप उशीर झाला, आता राम येणार आहेत का मला 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 समजत नाही आहे. तर हनुमान, मी म्हणत होतो आपल्याला, भगवंत येतात धर्माचं रक्षण करायला, है ना. हनुमानाने केलं, हनुमान जसा भक्त आहे त्यांनी धर्माचं रक्षण केलं. आपण कसं भक्त झालं पाहिजे, आपण कुठल्या प्रकारचं कुठल्या प्रकारची भक्ती केली पाहिजे? आपण पण भक्ती अशी केली पाहिजे की स्वतःला वाचवू, आत्म्याला वाचवू, आणि स्वतःला वाचवता वाचवता शिवाजीसारखं दुसऱ्यांनाही वाचवू, है ना. आतापर्यंत आपल्याला वाटतं तिरुपती बालाजी, अरे तिरुपतीला खूप लोक जातात. याच भारतात दिसतंय आता अयोध्येत पाय ठेवायला जागा नाही बघा. एक राम मंदिर झालंय, कोण येत नाही, जगाभरचे लोक येत आहेत, कशा करता, रामाचं दर्शन घ्यायला. आता तिरुपतीकडे कमी ओढ आहे, आणि आता तुम्ही बघाल अयोध्येला एवढं झालं आहे का आता अयोध्या, वाराणसी आणि प्रयाग याचं एक कॉरिडॉर बनवत आहेत. आणि त्यांचा आणि सरकारचा पूर्ण विश्वास आहे की लाखो करोड रुपये येणार आहे तिकडं. का बरं येणार आहे? रामाचं जे आकर्षण आहे, राम राज्याचं जे आकर्षण आहे ते आजही आहे की राम जर राज्य करतील तर रामाचं राज्य अयोध्येत झालेलं, ती अयोध्या आपलं हृदय जे आहे तेही अयोध्येसारखं झालं पाहिजे. तिथे रामाला बसायला जागा दिली पाहिजे. पण रामाला जागा देण्यापेक्षा आपण काय करतो, आपण काम, क्रोध, लोभ हे सगळे अनर्थ तिथे बसवून ठेवले आहेत. पण ती जागा कोणासाठी होती, हृदय कोणासाठी आहे? हे हृदय रामाला बसवण्यासाठी आहे. तिथे रामराज्य झालं पाहिजे. रामराज्य फक्त अयोध्या एक शहर नाही आहे, हे अयोध्या आपलं हृदय पण होऊ शकतं. तर आपण रामायणात बघतो, खूप लोक खूप पात्र आहेत रामायणात, त्यांच्याकडे राम होते, पण राम त्यांच्या लांब निघून गेले. कोण होते बघा अशी? सगळ्यात पहिली कोण माहिती आहे का? सगळ्यात पहिली कैकई. रोज राम काय करायचे, सकाळी उठल्यावरती त्यांची आई जी कौशल्य आहे तिच्याकडे नाही जायचे. रामायणात काय येतं, पहिले राम कैकईकडे जायचे आणि कैकईचे पाय पडणार आणि कैकईकडनं आशीर्वाद घेणार, आणि कैकई इतकी प्रसन्न राहायची, अरे राम माझ्याकडे येतात, भरतपेक्षा जास्त प्रेम रामावरती कैकईचं. आणि राम पण कैकईकडे जाणार. पण काय केलं कैकईने काय केलं होतं, कैकईचे लांब राम का गेलेत? कैकईने एक मंथरासारख्या बाईचं संग केला, आणि त्या अशा बाईबरोबर राहणे, आणि त्या बाईने काय केलं, ती हृदयात बसून ठेवलं होतं तिने. काहीतरी अयोध्येत सगळी गडबड करायची आहे मला. आणि काय केलं, चुकलं कुठे कैकईने काय केलं, ही केस विंचरणारी बाई, त्या बाईला कशाला सांगितलं पाहिजे माझ्या आणि नवऱ्याच्या मध्ये काय झालं होतं म्हणून? तिने काय सांगितलं, म्हणे दशरथ महाराजांनी मला 3 आशीर्वाद घ्यायला सांगितले होते, आणि मी म्हटलं त्यांना नको, सगळं आहे माझ्याकडे, गरज पडेल तेव्हा मागीन. आणि जसंच मंथरेला कळालं की रामाचा राज्याभिषेक होणार आहे उद्या, मंथरेचं हृदय इतकं क्रूर, ती कैकईकडे गेली आणि काय म्हटली,
अरे तुला माहिती आहे का रामाचा राज्याभिषेक होणार आहे. आणि कैकेयी एवढी प्रसन्न, तिने आपल्या गळ्यातला हार घेतला आणि घे मंथरे तुला इतकी चांगली खबर आणली तू माझ्याकरता. आणि काय केलं मंथरेने, तो हार घेतला आणि फेकला. आणि अशी काय वागतीस म्हणे, अगं तुला कळतंय का, जर रामाचा राज्याभिषेक तर कौशल्या महाराणी आणि तू तिची दासी. जसंच कैकेयीने ऐकलं, मी दासी होणार नाही, मी दासी होणार नाही, मंत्रा काय करू सांग. आणि मंथरेने काय केली मंत्रणा, मग रामाला 14 वर्षाचा वनवास, भरतला राज्याभिषेक आणि मग तू महाराणी होणार. मग कैकेयीचं कुठे चुकलं, राम इतक्या जवळ आणि कैकेयीने घालवून टाकलं रामाला. जा 14 वर्ष वनवास. इतकं कठोर आणि क्रूर हृदय का झाला, तर आपले शास्त्र म्हणतात कुसंग, चुकीचा संग, तिथून वाचलं पाहिजे. आपण जर म्हणतोय मी भक्ती करतो आहे आणि मला धार्मिक राहायचं आहे, मला धर्माच्या मार्गावर चालायचं आहे, तर अधर्माचा संग करू शकत नाही. जे क्रूर लोक असतात, जे त्यांचं हृदय कलुषित आहे, त्यांचा संग नको करायला आपण. त्यांचा संग केला तर काय होईल, आपली भक्ती नष्ट आणि आपल्याकडून राम पण लांब चालले जाते. दुसरं, दशरथाला किती प्रेम रामाचं, एवढं प्रेम रामाकरता. आज नाही, जसंच दशरथाने विचार केला रामाचा राज्याभिषेक करणार, मंत्र्यांना विचारलं, मोठ्या लोकांना विचारलं, एवढी पार्टी चालू झाली अयोध्येमध्ये. आणि रामायणात येतं, दशरथाला वाटलं काय मी चांगला राजा नव्हतो का, मी आजपर्यंत काही केलं नाही का यांच्याकरता, रामाचं नाव ऐकून एवढे का प्रसन्न झालेत. सगळ्यांना राम पाहिजे होते. आणि दशरथाजवळ राम आहेत आणि दशरथापासून राम लांब का गेलेत राम निघून. वडिलांना सांगितलं मी चाललो 14 वर्ष आता. दशरथ काहीच बोलू शकले नाहीत. कुठे चुकलेत दशरथ, चुकलेत कैकेयीला, असं त्याला म्हणतात इंग्लिशला ओपन एंडेड असं शब्द देऊन, माग तुला काय पाहिजे, कोणाला नको म्हणायचं, असं कधीच नाही म्हटलं पाहिजे. तू जे म्हणशील मी करणार, है ना, तू जे सांगशील मी करणार. आणि कुठे फसलेत. कधी कधी आम्ही प्रचारात जातो, प्रचार करतो, तर लोक प्रोग्रामला येतात आणि कधी दिसत नाहीत. मग अरे काय झालं, 2-3 प्रोग्राम झाले आपण आला नाही. तर मुलं आम्हाला सांगतात माझ्या आईचा फोन आला होता. म्हणून काय झालं, आईचा फोन आलेला तर काय झालं, आईने म्हटलं ठेव डोक्यावर हात आणि माझी शपथ घे, जाणार नाही तू त्या प्रोग्राममध्ये परत. आणि माझ्या आईला शब्द दिलाय, आता मी येणार नाही. अरे अरे असं काय केलंस, असं काय वागलास. आपण बघितलं असेल इस्कॉनचे भक्त असे ग्रंथ वितरण करतो आम्ही, भगवद्गीता भागवतचं वितरण करतो. रस्त्यावर उभे राहून डिसेंबरच्या महिन्यात तर आम्ही करतो हे. तर कधी कधी ग्रंथ समोर ठेवायचे आणि हजबंड येणार, नवरा येणार आणि तो भगवद्गीता बघणार, त्याला खूप चांगली वाटणार आणि तो आता मोबाईल फोन काढून स्वाईप करणार आणि तेवढ्यात बायको येणार. काय हो, विचारलं का मला, काय विचारायला लागतं ग तुला, हे घ्यायच्या अगोदर नाही, गीता आहे आपला धर्मग्रंथ आहे, घेऊ. आता विचारून फायदा नाही, पहिला विचारायचं होतं. मग आता काय होणार, आता सोडा ती गीता, चला माझ्याबरोबर. आणि तोच व्यक्तीनं सॉरी मी नाही घेऊ शकत, तिला पटत नाही हो. काय केलं हे दशरथाने पण केलं. त्याला माहिती होतं असं नव्हतं बघ, तो सांगू शकतो कैकेयीला नाही, हे नाही, याच्याकरता तुला आशीर्वाद दिले. पण त्याला म्हणतात पत्नी मोहात एवढं वीक नाही झालं पाहिजे एवढं. पण काय झालं, हे त्याची स्थिती ही झाली. तर कैकेयीकडे एक दशरथ होते, लांब चालले गेलेत, है ना. त्याच्यानंतर दशरथाजवळ राम होते, लांब चालले गेलेत. आणखीन अयोध्यावासी, जेव्हा राम सीता लक्ष्मण सगळे वनवासाकडे निघालेत, रथावर बसलेत, सुमंत्रने रथ चालवला आणि कुठे पोहोचलेत, सरयू नदीच्या तटावर पोहोचलेत. रात्री तिकडेच काढणं, तेवढ्यात अयोध्या सगळी खाली. जेवढी अयोध्या, माणसं बायका पोरं जनावरं सगळी निघाली. राम नाही तर अयोध्याचे काय काम आम्हाला, अयोध्येचं काय करू, अयोध्येत राहून आम्ही रामाबरोबर चाललो. आणि राम म्हणे अरे काय, मला फक्त एकट्याला निघायचं होतं, पहिलीच ही 2 पार्टी आहे ना, ही सीता पण बरोबर आली आणि लक्ष्मण पण बरोबर, यांना थांबवू शकलो नाही आणि सगळे अयोध्येवासी माझ्याबरोबर आलेत, काय करायचं. रात्री सगळ्यांना झोपू दिलं आणि अयोध्यावासी असे झोपलेत
सकाळी सकाळी सुमंत्राला म्हटलं, सुमंत्र रथ काढ, मला निघायचंय, नाव लाव, मला निघायचंय सरयूच्या आणि जेव्हा उठलेत अयोध्यावासी तर राम नाही, राम नाही, राम नाही, कुठे गेलेत राम? तसे अयोध्यावासींकडे त्यांच्याजवळ पण राम होते, पण राम निघालेत. का बरं? झोपी गेलेत. आहे ना. तसं कधी कधी आपण भक्ती झोपतो, आहे ना. झोप खूप प्रिय असते. आपल्याला म्हटलं अरे सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठलं पाहिजे, भगवंताचं अभ्यंग स्नान केलं पाहिजे. दिवाळीच्या दिवशी करू ना. दिवाळीच्या दिवशी रोज केलं पाहिजे अभ्यंग स्नान, रोज ब्रह्ममुहूर्तात उठलं पाहिजे, रोज देवाचं नाव घेतलं पाहिजे. पण आपल्याला काय होतं? आळस खूप येतो. त्या आळशी पाय काय होतं? आळशी जो होतो मग राम राहणार नाही. जहां राम है वहां आराम नहीं है, और जहां आराम है उधर राम नहीं है, है ना. तर राम जवळ असणे आणि राम लांब निघून जाणे हे होऊ शकतं. राम चले गए, आहे ना. आता दोन अशी उदाहरणं आहेत रामायणात ज्यांची इच्छा, आपण इच्छा करू शकतो रामासाठी, पण ती इच्छा कशी असली पाहिजे? ती इच्छा शुद्ध असली पाहिजे. मला रामांचा आश्रय पाहिजे, मला रामाची भक्ती करायची आहे ना. कोण होते दोन? दोन होते एकाच परिवारातले हे भाऊ बहीण. आला का कोणाला लक्ष? समजलं का कोण भाऊ बहीण? कोण जे रामाकडे आले होते, राम मला तू पाहिजेच राम. भाऊ बहीण होते. आणि बहीण कोण? शूर्पणखा. शूर्पणखाची इच्छा होती राम पाहिजे आणि विभीषणालाही राम पाहिजे. पण शूर्पणखा कशी आली? शूर्पणखा आली काम इच्छा ठेवून. शूर्पणखा रामाची सेवा करायला नाही आली, रामाचा भोग करायला आली, आहे ना. आणि विभीषण सगळं सोडायला तयार, अपमान सहन करायला तयार. आणि जोपर्यंत या बाजूला आले, भारताकडे आलेत, रामाकडे पोचलेत, सगळे शक करत आहेत. हा कोण? हा दुश्मन का भाई दुश्मन, है ना. क्या होगा इसको? याला घेतलं पाहिजे का आपल्या बाजू, आपल्या साईडला, आपल्या साईड. आता आपण इच्छा करू शकतो मला राम पाहिजे, पण राम मंथरेसारखी इच्छा नाही करायची. मंथराने कशी इच्छा केली? मंथराने इच्छा केली रामाची सेवा नाही करायची, आपल्याला रामाचाच भोग करायचा आहे. अब राम नाही तो लक्ष्मण चलेगा, लक्ष्मण नाही तो राम चलेगा. अरे ही भक्ती नव्हे. भक्ती अशी नसते. भक्ती कशी असली पाहिजे? विभीषणासारखी भक्ती असली पाहिजे. तर आणि भक्ती कशी असली पाहिजे? आता विभीषण जेव्हा या बाजूला आलेत आणि आता रामाने सगळ्यांना विचारलं, काय म्हणताय तुम्ही? सुग्रीव तुला काय वाटतं? काय करायचं विभीषण बरोबर? अरे तुला हनुमान तुला काय वाटतं रे? काय करू? अंगद तुला काय वाटतं? काय केलं पाहिजे? एकाने म्हटलं येऊ द्या, इन्फॉर्मेशन काढा लंकेबद्दल आणि मारून टाका. जिता ठेवायचं नाही त्याला, मारून टाकू. ठीक आहे, चांगलं बोलला, पुढचं बोल. एकाने काय म्हटलं, आत घ्या, जवळ ठेवा, सगळी इन्फॉर्मेशन काढा, पण लक्ष असू द्या, दुश्मन का भाई है, संभाल के रहना चाहिए. जेव्हा हनुमानाला विचारलं रे काय करायचं रे हनुमान याचं, तर हनुमान काय म्हटले, मी लंकेला गेलो होतो ना, एका घरात ठकठक केलं, इथे सीता आहे का, एवढंच केलं. कानात आवाज आला, राम राम राम. पूर्ण सगळ्या लंकेत एकाच घरात रामाचं नाव कोणी घेत होतं, तो म्हणे हा विभीषण. त्याच्या ॲड्रेसची नावाची पार्टी होती, तिकडे विभीषण लिहिलं होतं. म्हणजे विभीषण तुमचं नाव घेत होता. तरी हनुमान, ठीक आहे रे, हे तू लंकेबद्दल सांगतोय, काय करायचं हे सांग. हनुमानाने पण ते असंच काहीतरी बोललेत की आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आहे तुमच्या भक्तासारखं वाटतं, पण लक्ष ठेवलं पाहिजे. आता सगळ्यांना वाटलं काय आपल्याकडनं मंत्रणा घेतली, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर हनुमानाने रामाला विचारलं, तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे याचं? तुम्ही तरी बोला काय करायचं. तर रामाने काय म्हटलं लक्ष्मणाला, लक्ष्मण जरा समुद्राकडे जा रे आणि थोडं पाणी घेऊन ये चरवीत. पाणी घेऊन येऊ, काय करायचंय? अहो प्रश्न होता विभीषणाचं काय करायचं, तुम्ही पाणी कशाला आणायला सांगताय मला. तर रामाने म्हटलं, मला विभीषणाचं काय करायचंय, राज्याभिषेक करायचंय. लक्ष्मण म्हटले, राज्याभिषेक? तुम्ही जंगलात फिरताय, तुमची बायको शोधताय, तुमच्याकडे कुठलं राज्य? तर रामाने म्हटलं, मला विभीषणाला लंकाचा राजा बनवायचा आहे.
तर लक्ष्मण म्हटलं लंकेचा राजा, अहो अजून युद्ध नाही झालंय, अजून रावण मेला नाही, तुमचं राज्य नव्हे ते. म्हणे असू दे, युद्ध व्हायच्या अगोदर मी ही घोषणा करणार आहे की विभीषणला मी लंकेचा राजा करतोय. तर लक्ष्मणने काय प्रश्न विचारला माहिती? म्हणे युद्ध होता होता संपता संपता जर रावण आला आणि म्हणे विभीषणाला पहिले तुम्ही शरण दिली, आता मला पण द्या, मग रावणाला काय द्याल? लंका तर दिली विभीषणाला, तर रावणाला काय द्याल मग तुम्ही? तर रामाने काय म्हटलं माहिती? त्याला मी अयोध्येचा राजा करून टाकेन. शरण आलाय ना, जो माझ्या शरण येईल मी त्याला हे माझं प्रण आहे. सक्रीदेव प्रपन्नो स्तवा अस्मी यदि याचते अभयम ददामी, मी त्याला अभयदान देणार, मी त्याला शरण देणार. मग लक्ष्मणाने आणखीन एक प्रश्न विचारला, विभीषणाला लंकेचा राजा, रावणाला अयोध्येचा राजा, भरतला काय देणार? भरत पण बसलाय ना. तर भगवंत राम काय म्हणतात, मी त्याला माझा वैकुंठ देऊन टाकेन, समस्त वैकुंठाचा राजा करील त्याला. हे राम आहे. हे येतात धर्माच्या रक्षणासाठी आणि हे येतात आपल्याला वैकुंठ द्यायला. पण त्याच्याकरता आपलीही भक्ती तशी शुद्ध असली पाहिजे. म्हणून बस मी हे एवढंच बोलून मी संपवतो आजची कथा. वेळ झाला ना? झाला वेळ. तर जेव्हा लंकेला जाण्याकरता जेव्हा तो पूल बांधायचा होता, आता सगळे वानर काय करतायत, सगळे मोठे मोठे दगड, जर तुम्ही गेला असेल कर्नाटकाकडे आणि तमिळनाडूकडे गेला असाल, आजही दगड पडलीत, एवढी मोठी मोठी दगड आहेत. आणि युनेस्कोची साईट आहे, एक जागा आहे, तिथे एक दगड असा आहे, हा दगड आहे मोठा, असा बसला एक दगड आणि असा बसला एक दगड. फिजिक्स काम करता नाही उधर पे. हा दगड बसले कसे आहेत, अजूनही बसलेत ते दगड अशी. का बरं होते दगड अशी? जसंच अनाऊन्समेंट झाली, अरे पूल बन गया, वानराने जिथं दगड भेटली तिथेच फेकली, जी राहिली तिथे सोडली, राईट, आणि निघाले. पण आता जेव्हा हा पूल बनत होता तेव्हा करत काय होते, हे मोठे मोठे दगड घेऊन समुद्रात टाकत होते. आणि जेव्हा आणि होतं काय, हे दगड तरंगतायत. आता रामाने बघितलं, अरे दगड कशी तरंगतात रे, फिजिक्समय बनाया, सृष्टीमय बनाया. अरे जो भारी आहे, जी भारी वस्तू आहे ती पाण्यात बुडाली पाहिजे, पण हे दगड कशी तरंगतायत? तर हनुमानाला विचारलं, हनुमान काय केलं रे तुम्ही, हे दगड कशी तरंगतात? तर हनुमानाने दाखवलं, दगड फेकण्याच्या अगोदर आम्ही काय करतो, त्याच्यावर राम हे लिहितो, आपलं नाव लिहितो. तर रामाने म्हटलं असं आहे का? तर रामाने काय केलं, एक दगड उचलला आणि तो पाण्यात फेकला, तो बुडाला. तर हनुमान विचारले, अरे मी दगड उचलला आणि मी पाण्यात घातला तो बुडाला, तुम्ही माझं नाव लिहिता आणि तो तरंगतो, याच्यात काय शिकायचं, काय काय अर्थ काय याचा? तर हनुमानाने काय म्हटलं माहिती? रामा, तू ज्याला फेकलास ना तो नक्की बुडायचा, पण तुमचं नाव, आपका नाम डुबते का सहारा है, जो बुडणार असेल या संसार सागरात तो कसा वाचू शकतो? तो फक्त राम नाम घेण्याने वाचू शकतो. हा जो समुद्र सागर आहे, हा जो संसार सागर आहे, याला जर तरंगायचं, याच्या पार जायचं आपल्याला, काय करायला लागेल? भगवंतांचं नावाचं जप करायला लागेल, भगवंताच्या नावाचं कीर्तन करायला लागेल. जेवढं हे राम नाम घेऊ, जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, राम नाम सत्य हे कोणाच्या मरण्यावर आपल्याला मेल्यावर नाही आठवलं पाहिजे. आणि तिकडे बोलण्याकरता सगळे बोलतात राम नाम सत्य आहे, पण सत्य आहे तर आपल्या जीवनात लावा, थोडं जीवनात घ्या, आपलं रोज भगवंताचं नाव घ्या. असं नाही की कोणाच्या मेल्यावरच आपल्या लक्षात आलं पाहिजे की राम नाम सत्य आहे और बाकी सब झूठ है, बाकी सब असत्य है. पूर्ण दिवस, सगळं जीवन, आपलं आयुष्य कशात जातं? सगळं खोट्या कामामध्ये जात आहे. सत्य एकच गोष्ट आपल्याबरोबर जाणार आहे, ना आपलं धन जाणार, ना आपलं घर जाणार, ना आपलं कोणी परिवार. अरे हे शरीर पण जाणार नाही. शरीर सोडा, फुटकी तुटकी सुई पण तुमच्या घरातली बरोबर जाणार नाही. काय जाणार? तुमची पुण्याई जाणार. काय जाणार? धर्म जाणार. काय जाणार? जितकं तुम्ही देवाचं नाव घेतलंय ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे, तेच आपल्याला वैकुंठाकडे घेऊन जाणार आहे. हे रामाचं नाव घेऊन मारुतीने काय केलं? दासोहम कौशलेंद्रस्य, असं रामाचं नाव घेऊन मी रामदास आहे, मी रामाचा दास आहे, असं म्हणून
या बाजूने उडी मारली सरळ लंकेत, है ना. पण लोक काय करतात, त्याच हनुमानाच्या मंदिरात जातात, मारुती दे रे एक मारुती कार. मारुती म्हणतात, अरे बाबा माझं हृदय फाडून दाखवतो बघ, राम आणि सीता आहे, देऊ का, मेरे दिल में मेरा, माझ्या हृदयात जे देऊ का तुला. नको नको, मारुती एक मारुती कार दे बस. अरे मारुतीला मागितलं पाहिजे, तुझ्या हृदयाची भक्ती ना ज्या तुमच्याकडे, ती भक्ती मला पाहिजे. तर आपण हनुमानाच्या मंदिरात गेला असाल, आपण बघितलं असेल, हनुमान कुठं आहे हनुमान कळतच नाही, सगळीकडे शेंदूर 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 लागलाय. तर कधी प्रश्न विचारला पाहिजे ना, अरे शेंदूर लावून काय असा हनुमान, चेहरा दिसेना, हात दिसेना, पाय दिसेना, नुसतं शेंदूर आहे त्याच्याकडे. एक वेळा अयोध्येत सीता आपल्या ड्रेसिंग टेबलवर बसली होती आणि सीता तयार होत होती. तर सीतेने काय केलं, थोडंसं शेंदूर घेतला आणि असं लावला. तर हनुमान बाजूला. तर हनुमानाने सीताला विचारलं, माते हे काय लावलं ग तू हे असं. तर सीतेला समजलं, काय समजू आता, हनुमानाला कळणार आहे का माहिती नाही. तर तिने एवढंच बोलली, म्हणे मी जे लावलं ना तर रामाला खूप चांगलं वाटतं म्हणून लावलं. आणि जोपर्यंत सीता पलटणार, हनुमान खिडकीतून सरळ खाली आणि कुठं धावत पळत सरळ मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये दुकानात, कुठलं दुकान, जो शेंदूर समोर घेऊन बसलाय ना त्याला काही विचारलं नाही, काय नाही, घेतलं शेंदूर आणि सगळं माखून घेतलं सगळीकडे. आणि हनुमान मार्केटमधून परत आहे आणि सगळे हसतायत, अरे का वानर रे, हा हनुमान रे, असा काय रे हनुमान तो का करतो. जोपर्यंत सीतेकडे आलेत परत, सीतेने विचारलं, हे हनुमान हे काय केलंस, हे काय उपद्रव, हे काय तुझं स्वरूप, हे काय केलंस. तर हनुमान काय म्हणतात माहिती आहे का, जर एवढं लावून जर रामाला चांगलं वाटतं तर मी विचार केलं सगळंच माखून घेतो ना. रामासाठीच तर आयुष्य आहे, रामासाठीच हे जीवन आहे, मी रामदास आहे, रामाला प्रसन्न करण्यासाठी सगळं काही आहे. अशी भक्ती हनुमानासारखी, जो आपल्याला कसा भक्त व्हायचा आहे, जिथे सीताराम बरोबर आहेत असा भक्त व्हायला पाहिजे. मला सीता आणि रामचं बरोबर दर्शन करायचं आहे. रावण कोण आहे, त्याला सीता बाजूला पाहिजे. हनुमान कोण आहे, जो सीता आणि रामला बरोबर आणेल, जो राधा आणि कृष्णचं दर्शन करेल, जो लक्ष्मी आणि नारायणचं दर्शन करेल. असं नाही का रे दिवाळीचा सण आहे, उघडा खिडक्या उघडा दरवाजे, येऊ द्या लक्ष्मी, नारायण नको, लक्ष्मी येऊ द्या. नाही, नुसती लक्ष्मी नाही, लक्ष्मी आणि नारायण बरोबर असले पाहिजे, सीता आणि राम बरोबर असले पाहिजे, राधा आणि कृष्ण बरोबर असले पाहिजे. अशी भक्ती आपण केली पाहिजे. आणि त्या भक्तीसाठी काय आहे, देवाचं नाव आहे. तर भागवतात श्लोक आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तीएव 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 गतिरन्यथा. या कलियुगात आपल्याला हा कलियुग तरायचा आहे, तर फक्त भगवंतांचं नाव, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम. तर भगवंताचं नाव घेणे या कलियुगाचा धर्म आहे. हा धर्म द्यायला भगवंत येतात आपल्याला, की कसं आपण आत्मा आहोत आणि जितकं आपण भगवंतांचं नाव घेऊ तितकं आपलं हृदय शुद्ध होईल. आणि त्या भक्तिपायी काय होईल, आपल्या मेल्यावर कोणी राम नाम सत्य म्हणणार नाही, आपण मरत मरत पण रामाचं नाव घेऊन मरू. असं आता मेल्यावर जर कोणी आपल्याला आठवण घालून दिली, अरे काय तो गेली आत्मा पुढं, आता त्याला बोलून काय फायदा आहे ना. आपण जीवन असं जगायचं आहे की मृत्युमुखी भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे, रामाच्या नावाचं स्मरण झालं पाहिजे. अशी भक्ती आपल्याला करायची. आणि ही भक्ती इस्कॉनच्या वतीने श्रील प्रभुपादांनी, जे आमचे संस्थापक आचार्य आहे, सगळ्या जगभर दिली, कुठं नाही दिली. आपण जर तो हिंदी सिनेमाचे गाणे बघत असाल, कधी रंगोली चित्रहार यायचं, त्याच्यात एक गाणं यायचं, दम मारो दम हरे कृष्णा हरे राम, आठवतं? हे कुठून आलं? हे देवानंदने गाणं का बनवलं होतं? प्रभुपाद आमचे जे संस्थापक आचार्य इस्कॉनचे, ते अमेरिकेला युरोपला सगळीकडे जाऊन प्रचार केला. तिथे हिप्पी लोक होती. ती हिप्पी लोक केस वाढवायची, ड्रग्ज घेणार. पण या लोकांना रामाचं नाव देऊन, कृष्णाचं नाव देऊन, हरे कृष्ण महामंत्र देऊन प्रभुपादने त्यांना वैष्णव बनवला, भक्त बनवला. 4 नियमाचं पालन करत होते, कांदा लसूण पण नव्हते खात, आहे ना. या इतकं छान बनवून भारतात आणलं. आणि भारतीय लोकांनी काय केलं, जेव्हा ते हरिनामात संकीर्तन करत फिरायचे, लोक मुंबईत थुंकायचे त्यांच्यावरती. विचार करा, थुंकायचे लोक. 5 पैशाचा असा शिक्का फेकणार, हे भिकारी आले. हे भिकारी नव्हते, वैष्णव आहेत, हे भगवंताचं नाव घेत आहेत.
पण भारतीयांनाच त्याचा गर्व नाही. भारतीय लोकच त्यांना नाव ठेवत आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावरती होतं, यांचं जे जुहूचं मंदिर आहे ना, त्याचा तो गाभारा आहे ना, त्याच्यावरती त्याला काय म्हणतो आपण, शिखर आहे. त्या शिखरच्या आत एंटेना आहे. त्या एंटेनापासून हे लोक सिग्नल पाठवतात कुठे, अरब सागरमध्ये, आणि अमेरिकेचे शिप तिकडे उभे आहे. हे भारताची इन्फॉर्मेशन. ती इतक्या काही गोष्टी केल्या त्या लोकांनी. आणि प्रभुपादांना कोणी विचारलं, स्वामीजी या देवानंदवर केस ठोकायची का, यांनी असं केलं आपल्याबरोबर? तो प्रभुपाद स्वामी काय म्हटले माहिती आहे, चिंता करू नका, आपण भक्ती करायला इकडे आहो, कोर्टात केस ठोकायला नाही आपण लोकांवरती. पण हे आपलं नाव खराब करतायत. प्रभुपाद म्हणे घाबरू नका, थोड्या दिवसात दम मारो दम का दम निकल जाएगा, हरे कृष्ण हरे राम तब भी बचेगा. आज कोणी ओळखत नाही त्या देवानंदला, त्या सिनेमाला, कोणी. पण देवाचं नाव, रामाचं नाव, कृष्णाचं नाव, हरे कृष्ण महामंत्र सगळ्यात जगभर होते. आमचं जे मायापूरचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर्स आहे तिकडे जगभराहून जगभर जिथे ते इस्कॉनचे भक्त प्रचार करतात, सगळीकडचे भक्त येतात. तर तुम्ही जर मायापूरला कधी गेलात ना, इतकी सुंदर जागा आहे, इतकी सुंदर जागा आहे. आणि तिथं जर तुम्हाला रस्ता बघायचा आहे की हा रस्ता कुठे जातो, तर तिथे सगळ्यात पहिले हिंदीत लिहिलं आहे, मग इंग्रजीत लिहिलं आहे, माहिती आहे, रशियनमध्ये लिहिलं आहे, आणि आजकाल काय माहिती आहे का, कुठली भाषा, चायनीज. चायनामधनं भक्त येत आहेत. मी एक वेळा तिकडे बसलो होतो, मोठा हॉल आहे आमचा तिकडे एक असा, दुपारच्या वेळेस कोणी येत नाही, तिथे बसलो आणि म्हटलं चला मी माळ घेतो आणि देवाचं नाव घेतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि काय झालं, खूप वेळ शांत होतं, मी छान नाम जप करत होतो. आणि थोड्या वेळात मला कानात असं ऐकू आलं, कोणीतरी बाजूला येऊन बसलंय आणि काय जप करतो माहिती आहे, हले कृष्ण 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 हले हले, हले लाम 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 हले हले. मी थोड्या वेळ सहन केलं. मग म्हटलं या व्यक्तीला सांगितलं पाहिजे रे, असं नाव, असं मंत्र नाही आहे रे, तू काय म्हणतोयस? तर मी डोळे उघडलेत आणि त्याला म्हटलं, हो असं नाही, ते र आहे, ल नाही आहे. आणि तो व्यक्ती मला, मी इंग्लिशमध्ये बोललो त्याला, तर तो काय म्हणतो माहिती आहे का, मी चायनामधून आहे, मी चायनाहून आलो आहे, आणि चायनामध्ये जी आम्ही भाषा बोलतो त्याच्यात र हा अक्षरच नाही, म्हणून मग माझ्या तोंडून लच निघतं. मग मी परत त्याच्याकडे बघितलं, तो तिलक लावून होता, तो धोती कुर्ता घालून होता, त्यांनी शिखा ठेवलेली. आणि मी म्हटलं अरे बाप रे, हले कृष्ण करून जरी असं एवढं होऊ शकतं, तर हरे कृष्ण केल्याने काय होणार? आणि तेवढ्यात त्याची बायको साडी घालून, त्याची 2 मुलगा आणि मुलगी छोटे, ते पण तिलक लावून. आणि मी विचार करतोय रे, आपलाच मंत्र आहे, आपल्याकडे शास्त्राने दिलेला मंत्र आहे, आपल्या देव आहे, आणि ही लोक आपल्या देवाचं नाव घेऊन आपला स्वतःचा उद्धार करतायत. आपण लांब का राहतोय? तर या रामनवमीला आपण सगळे प्रण करू शकतो, हे ठाण करू शकतो की आपण आजपासून रोज भगवंतांचं नाव घेऊ. ब्रह्ममुहूर्तात उठा, छान भगवंतांचं नाव घ्या, हरे कृष्ण महामंत्र जप करा. आणि एवढ्या करताच आम्ही आता बाणेरला, मला जवळच आपलं जे बाणेरची तिथे सोमेश्वरवाडीचं मंदिर आहे, तिथे एक मोठं मंदिर येतं आहे आपलं इस्कॉनचं नवीन. इस्कॉन आता सध्या विशालनगरला आहो आपण, चौंदे पाटील कॉम्प्लेक्स जिथे आहे तिथे आपण आहोत सध्या. पण आता लवकरच कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे. आणि आता आणखीन एक, हे आता इस्कॉनचे जवळपास 1250पेक्षा जास्त मंदिर आहे जगभर. आता पुण्यात हे आणखीन 8वं मंदिर होणार आहे ना. आणि या मंदिरापायी इतका प्रचार होतोय. स्वतः आपण सगळे आल्यात मंदिरामध्ये, आणि आपण बघताय जे बॅडमिंटन कोर्ट होतं चौंदे पाटलांचं, त्या बॅडमिंटन कोर्टाला मंदिर केलं आहे आम्ही. आणि तिथे दर रविवारी 500 ते 600 लोक येतात दररोज, दर रविवारी सकाळी. आणि उद्या रामनवमी आपण साजरी करणार, तिथे रविवारी संध्याकाळी अभिषेक होणार, कथा होणार, त्याच्यानंतर खूप सुंदर एक ड्रामा होणार आहे ना. आणि तुम्ही बघणार 1500पेक्षा जास्त लोक असणार. जिथे फक्त बॅडमिंटन खेळायसाठी लोक यायची, आज इतकी लोक धर्माचं आचरण करतायत आणि भगवंतांचं नाव जप करतायत. तर मी समस्त मी धन्यवाद करतो. परत एक वेळा खूप छान आपण असा हा प्रोग्राम बनवला, आणि आपण सगळ्यांनी अभिषेक आणि आपण थोडी काही कथा पण करू शकलो. आणि आता आपण सगळ्यांसाठी प्रसाद, आपल्या सगळ्यांसाठी ते प्रसाद पण असणार. ठीक आहे. हरे कृष्ण.
आपण आरती पण करू आता. हं? एक बार हम लोग प्रभु जी का धन्यवाद करेंगे, एक बार सब साथ में हरे कृष्ण महामंत्र का उच्चारण करके, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.